धर्मादाय आयुक्तांकडून जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश देण्यात आले। ट्रस्टला दिलेले 230 कोटी कोर्टाच्या आदेशाने परत मिळणार आहेत। स्टॅम्प ड्युटी परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढा लढावा लागणार आहे। जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। गरज पडल्यास पोलीस आयुक्तांना सुद्धा भेटणार धंगेकरांची माहिती। जमीन व्यवहार रद्द झाला ही समाधानाची बाब। जैन बोर्डिंगच्या आडून काहींकडून राजकीय आरोप केले जात आहेत। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। ते संबंध नसताना माझं नाव जोडलं, मोहोळांचं वक्तव्य। बच्चू कडूंसह शेतकरी नेते मुंबईत। कडूंची थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार। तर 30,000पेक्षा जास्त पेन्शन असणाऱ्याला कर्जमाफी देऊ नका, कडूंचं विधान। रुपाली चाकणकर यांचं महिला आयोगाचं अध्यक्षपद धोक्यात आल्याची चर्चा। फलटण प्रकरणामध्ये चाकणकरांची भूमिका अजित पवार यांना पटली नाही। पीडितेच्या कुटुंबियांशी बोलताना अजित पवारांचं मोठं विधान। मंत्री माणिकराव